परभणीमध्ये आज शिवसेनेचा महापौर बनलेला आहे. सय्यद इक्बाल हे शिवसेनेचे नूतन महापौर आहेत. पहिल्यांदा मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि तमाम परभणीकरांचे अभिनंदन करतो. त्यांनी शिवसेनेला भरघोस मतदान केलेलं आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची सत्ता परभणीमध्ये आलेली आहे. सय्यद इक्बाल आज महापौर झाले. त्यांनी जेफ्री एपिस्टन फाईलची जी चर्चा आहे, जी जगभरात चाललेली चर्चा एकीकडे, आणि सय्यद इक्बाल हे केवळ मुस्लिम महापौर झाले म्हणून जी चर्चा आज महाराष्ट्रभर आणि देशभरात आहेत, ती चर्चा एकीकडे हे पाहून आजची जी चर्चा आहे महापौर पदाची, ती चर्चा एवढी मोठी झाली की एवढी भयानक झाली की अख्ख्या महाराष्ट्रात फक्त सय्यद इक्बाल यांचंच नाव झळकतंय. शिवसेना नावाशिवाय आजच्या कोणत्याच बातम्या टीव्हीवर नाहीत किंवा टेलिव्हिजन चॅनलवर, कुठल्याच न्यूज चॅनलवर बातम्या दुसऱ्या कुठल्याच नाहीत. फक्त एकच बातमी म्हणजे परभणीचा महापौर. जेफ्री एपिस्टन फाईल जी अमेरिकेमध्ये जे काय कांड घडलं होतं, त्या फाईलची जेवढी चर्चा झाली नाही तेवढी चर्चा परभणीच्या महापौराची झाली. म्हणजे शिवसेनेला ही भारतीय जनता पार्टी किती घाबरते आजच्या या महापौर या पदावर दिसून आलेला आहे. केवळ मुसलमानांची ॲलर्जी म्हणून या लोकांनी शिवसेनेला विरोध केलेला आहे. वारंवार हिंदू मुसलमान करणारी ही भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्रात आणि देशात कुठलाच विकास न करणारी ही बीजेपी, केवळ आणि केवळ फक्त हिंदू आणि मुसलमान करण्यात यांचं आयुष्य चाललेलं आहे. पुढेही त्यांचं आयुष्य असंच जाणार आहे. मला अभिमान आहे त्या सच्चा मुसलमानांचा, सय्यद इक्बाल यांचा, की त्यांनी दुसऱ्या कुठल्या झेंडाखाली त्यांनी काम केलं नाही. त्यांनी फक्त आणि फक्त भगव्या झेंडाखाली काम करून आपला स्वाभिमान जपला. पण काही कोल्हे कुत्रे भुकत आहेत सय्यद इक्बाल यांच्यावर, शिवसेनेवर भुकत आहेत. तो नवनाथ बन भुकतोय, तो हेमल्या तुषार शाळीग्राम भुकतोय, प्रसाद लाड भुकतोय. हे भुकतच राहणार आहेत. हे अशी जे काय कुत्रे आहेत ना पळलेले, ते भुकतच राहणार आहेत. पण अशा कुत्र्यांना वारंवार उत्तर द्यावं लागतं आम्हाला. एवढी का मुसलमानाची ॲलर्जी आहे या लोकांना? अरे केवळ एक मुसलमान महापौर झाला म्हणून शिवसेनेवर भुकणारी ही अवलाद, तुमच्या घरामध्ये ज्यावेळेस तो रियाज आला होता त्यावेळेस कुठे गेला? कुठल्या बिळात लपून बसला होता रे कुत्र्यांनो? कोणत्या बिळात लपून बसला होता तुम्ही लोक? सलमान खान हा RSSच्या त्या कार्यक्रमाला जातो, त्यावेळेस तुम्हाला तो मुसलमान आहे असं वाटत नाही? त्यावेळेस एवढी चर्चा होत नाही? अब्दुल सत्तारला तुम्ही मंत्री करताय, तो कोल्हापूरचा कोण अजून एक राष्ट्रवादीचा जो आहे त्याला तुम्ही मंत्रीपद देताय, त्यावेळेस तुम्हाला मुसलमान आठवत नाही? मग केवळ फक्त शिवसेनेचा ज्यावेळेस महापौर बनतो त्यावेळेस तुम्ही मुसलमानाला काय केलं, मुसलमानाला काय केलं, ही अशी बांग ठोकणारी ही अवलाद. मुसलमानाची एवढी काय ॲलर्जी आहे या लोकांना? परभणीमध्ये 12 नगरसेवक आलेत मुसलमानचे भारतीय जनता पार्टीच्या कमळाच्या चिन्हावर. त्यावेळेस नाही वाटणार आहे तुम्हाला हा मुसलमान आहे, याला द्यायचं ना तिकीट? कशाला दिलात मग तिकीट? तिकीट देताना मुसलमान बरं वाटतं, मतदान घेताना मतं घेताना मुसलमानांची मतं आवडतात. ज्यावेळेस एखादा मुसलमान, एखादा तालुका प्रमुख 30 वर्ष जर शिवसेनेमध्ये राबत असेल, निष्ठावंत असेल, त्या तालुका प्रमुखाला शिवसेनेनं जर महापौर केलं तर तुमच्या का पोटात दुखतं रे आरामखोरांनो? तुमच्या का पोटात दुखते? जुलाब का लागले तुम्हाला सगळ्यांना? उद्धव ठाकरे या नावाची एवढी कावीळ का लागली तुम्हाला? खालपासून ग्रामपंचायत पासून दिल्लीपर्यंत तुमची सत्ता आहे. त्या तुषार शाळीग्रामला सांगायचं, अरे हेमल्या, तुझा बाप एपिस्टन फाईल मध्ये काय कांड केलं ते बघ अगोदर. तुझ्या बापानं काय कांड केलं एपिस्टन फाईल मध्ये ते बघ अगोदर. रियाज अली तुझ्या बापाच्या घरी आला होता, विसरलास का तू? तुषार शाळीग्राम, हेमल्या, विसरला सगळ्या गोष्टी?
ते तुम्ही केलेलं चालते आणि आम्ही केलेलं ते पाप, असं कसं चालणार रे? असली कसली तुमची राजनीती, असलं कसलं तुमचं राजकारण? कोण ते शिंदे काय तर म्हणाले ह्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले. अब्दुल सत्तारला गुवाहाटीमध्ये घेऊन मौज मजा करताना कळलं ना बाळासाहेब ठाकरेंचे विचार. अब्दुल सत्तारला तुम्ही गुवाहाटीला घेऊन गेलात त्यावेळी या शिंदेला बाळासाहेबांचे विचार कळले नाहीत. आता बाळासाहेबांचे विचार आठवतात का? एखादा सच्चा मुसलमान जर आमचा महापौर बनत असेल, भगव्या झेंडाचा शिपाई असेल, छत्रपती शिवाजी महाराजांचा पाईक असेल, हिंदुहृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरेंचा सेवक असेल, जर आम्ही महापौर बनवलं तर तुमच्या का पोटात दुखतंय? अरे तुमच्यासारखे असे 100 गद्दारापेक्षा एक सच्चा मुसलमान आम्हाला कधी परवडणार आहे, कधीही आम्हाला त्या मुसलमानाचा अभिमान आहे. पण तुमच्यासारखे एक गद्दार नकोयत आम्हाला. तुमच्यासारखे 100 गद्दार गेलेले परवडले, परंतु एक सच्चा मुसलमान आमच्या बरोबर राहिला ना, अभिमान आहे आम्हाला. होय, आम्हाला अभिमान आहे. आणि त्या सच्च्या मुसलमानाचा सुद्धा मी एक अभिमान बाळगतो की त्यांनी भगवा झेंडा उरावर घेऊन आयुष्यभर 30 वर्ष तालुका प्रमुख घेऊन 30 वर्ष शिवसेनेची सेवा केली. केवळ भगव्याचा पाईक असणारा हा माणूस सय्यद इक्बाल जर हा महापौर बनत असेल तर या भारतीय जनता पार्टीच्या पोटात का दुखतंय? का वेळ लागले तुम्हाला? मग तुमच्या घरामध्ये मुसलमान आले, नाचले केले तर चालतात. तुमच्या मेळाव्याला सलमान खान येतोय, अजून कुठले कुठले येतात त्यावेळेस चालतात. तो पाकिस्तानचा कोण तो गायक, त्याचा बाप एक काळी भारतावर बॉम्ब हल्ले करत होता, त्याच्या बापाला तुम्ही RSSच्या कार्यक्रमाला बोलवलं, ते चालतंय तुम्हाला. पाकिस्तानचे लोक तुमच्या कार्यक्रमाला आले चालतात. भारताचा पंतप्रधान पाकिस्तानमध्ये जाऊन नवाज शरीफ बरोबर केक कापलेला चालतंय. पण आमचा सच्चा मुसलमान जर महापौर झाला असेल तर तुम्हाला का चालत नाही? कशाला एवढी बांग ठोकताय? केवळ एपिस्टन फाईलची चर्चा बंद होण्यासाठी तुम्ही सगळं कांड केलेलं आहे का? हे वातावरण निर्माण केलेलं आहे? काय फरक पडत नाही आम्हाला. तुम्ही किती जरी बोंबलले तर आम्हाला काही फरक पडत नाही. सच्चा मुसलमान शिवसेनेबरोबर आहे आणि शिवसेनेबरोबर राहणार. आम्हाला अभिमान आहे त्या सच्च्या मुसलमानाचा, ज्यानं भगवा झेंडा घेऊन या परभणीवर फडकवला, परभणी महानगरपालिकेवर. तुम्ही काय करताय? लाचार बनलात, लाचार लोक तुम्ही सगळे. गद्दार बनलात, ज्या ताटात खाल्लात त्या ताटात छिद्र करणारी तुमची अवलाद. शिवसेनेनं तुम्हाला वाढवलं, उद्धव साहेबांनी तुम्हाला वाढवलं, त्याच शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसणारी तुमची अवलाद, दुसऱ्याचा पक्ष बळकावणारी तुमची अवलाद. तुम्ही आम्हाला शिकवणार हिंदुत्व म्हणजे काय? हिंदुत्व आमच्या रक्तामध्ये भिनलेला आहे. जो आमच्या भगव्या झेंडाखाली जो शिवसेनेचा झेंडा पकडतो तो आमचा आहे. मग तो मुसलमान असेल, अगर कुठल्याही जातीचा असेल, तो आमचा आहे. आम्ही त्याच्या पाठीमागे ठामपणे उभ्या राहणार. शिवसेना जातपात मानत नाही, सर्वांना घेऊन चालणारी ही बाळासाहेब ठाकरेंची कडवट शिवसेना आहे. आणि त्या हेमल्या लोकांना सांगतो जे शिवसेनेवर भुकत आहेत, तुमचं भुकाचं काम आहे भुका. पण उद्धव साहेब ठाकरे सारखा प्रामाणिक माणूस या राजकारणात कुठला नसेल. एक पवित्र असा माणूस राजकारणामध्ये आहे, याचा अभिमान आहे मी उद्धव साहेबाचा एक शिवसैनिक असल्याचा. कारण तुमच्यासारखे असे पानसट धंदे उद्धव साहेब आयुष्यात कधी केले नाहीत. जय महाराष्ट्र.